मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स ते प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। सरकारने लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचं मोठ्या ठिकाणी सरप्राईज दिलेलं आहे। बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं सरप्राईज, लाभार्थी महिलांना मिळणार थेट 3000 रुपये, म्हणजेच बहिणींनो एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होणार आहे। या संदर्भात आज महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज झालेला आहे, त्यामुळे पटापट या व्हिडिओ सर्वांनी लाईक करा बरं, कारण एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होणार आहे। काही बहिणींना 4500 रुपये सुद्धा मिळणार आहे, कारण महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे। त्यामुळे किती बहिणींना 4500 मिळतील, किती बहिणींना 3000 मिळणार आहे, संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि अजून तुम्ही जर बघितलं तर भरपूर अशा बहिणी आहे की ज्यांना अपात्र केलं गेलेलं आहे। तर अपात्रमध्ये तुमचं सुद्धा नाव आहे का, याची तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पटापट सर्वांनी लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। जास्त वेळ नाही येत, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो। तर लक्ष द्या बहिणींनो, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा करण्यात येतात। म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी मिळतात, म्हणजेच 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला प्रत्येक महिन्याला येत असतो। कमेंट करून सांगा बरं बहिणींनो, तुम्हाला मागचा हप्ता आलाय की नाही, जानेवारीचा हप्ता आलाय का, डिसेंबरचा हप्ता आलाय का, कमेंट करून सांगा। जर आला असेल तर लिहून पाठवा की सर हप्ता आलेला आहे, आणि जर का आला नसेल तर लिहून पाठवा की सर हप्ता आलेला नाहीये। जर का तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचे मागचे हप्ते सुद्धा तुम्हाला एकत्र मिळणार आहे। तर टोटल तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहे। ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्यांनी लिहून पाठवा की सर मला हप्ता आलेला आहे, त्यांना 3000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे। तर त्याचं कारण असं आहे की ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्यांना 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे मिळतील आणि 1500 रुपये मार्च महिन्याचे मिळतील, असे 3000 त्यांना मिळणार आहे। ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला हप्ता आलेला नाही आहे, तर त्यांना 4500 मिळणार आहे। कारण जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे टोटल 4500 रुपये त्यांना मिळणार आहे। आता बघा, ही जी योजना आहे तर ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय झालेली आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या या लाभामध्ये अनियमितता अडचणी आल्याचं दिसून येत आहे। आता अनियमितता म्हणजेच काय, तर तुम्हाला वेळेवर अडचणी पैसे मिळत नाहीये, त्यामुळे भरपूर ज्या बहिणी त्या नाराज झालेल्या आहेत, कारण त्यांना टायमावर अडचणी पैसे मिळत नाहीये, त्यांना खूप अडचणी वाट बघावी लागते। खरं आहे की नाही बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं। यावर सरकारने काय पर्याय केला पाहिजे तेही कमेंट करून नक्की सांगायचं आहे। पुढे बघ काय सांगितलेलं आहे, मागील काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या आणि या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी मिळण्यास विलंब झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आता मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ही महत्त्वाची मोठी बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे। तर बघा बहिणींनो, ती म्हणजे जानेवारी महिन्यानंतर या योजनेमधील महिला लाभार्थ्यांना या योजनेचे पैसे मिळालेच नव्हते। मात्र सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो महत्त्वाचा मोठा निर्णय असा आहे की समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना अशा 2 महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना एकदाच मिळणार आहेत। तर बघा बहिणींनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, फेब्रुवारी महिना लक्षात घ्या, फेब्रुवारी महिना, दुसरी गोष्ट मार्च महिना, असे ह्या 2 महिन्यांचे जे पैसे ते तुम्हाला एकत्र मिळणार आहे। म्हणजेच एकदाच तुमच्या अकाउंटवर हे पैसे या ठिकाणी जमा केले जातील, असा महत्त्वाचा जो निर्णय तो ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या आहे, कारण एकाच वेळेस 3000 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे। आता 1500 करून तुम्हाला वाट बघायची आवश्यकता नाही, एकदाच सरकार तुम्हाला 3000 रुपये पाठवणार आहे। आता बघा, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। पण बहिणींनो, तसं न करता 31 तारखेपर्यंतच तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार आहे। म्हणजेच जर तुम्ही बघितलं ते 31 मार्चच्या अगोदर सरकारचा प्लॅन आहे की तुम्हाला पैसे पाठवायचे आहे। म्हणजेच बहिणींनो, त्या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे या ठिकाणी जमा केले जाऊ शकतात।
पुढे बघ काय सांगितलेलं आहे, एप्रिल महिन्यामध्ये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. जर का तुम्हाला 31 तारखेपर्यंत पैसे आले नाही तर एप्रिलमध्ये मिळेल अशा ठिकाणी माहिती समोर येत आहे. दरम्यान अशा देखील अनेक महिला होत्या की ज्या ह्या योजनेसाठी पात्र नसताना देखील त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला होता. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी KYC सक्तीची केली आणि KYC मध्ये भरपूर बहिणींना अपात्र केलं गेलं, कारण त्या बहिणी या योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या म्हणून त्यांना अपात्र केलं गेलं होतं. यामुळे भरपूर बहिणी, जवळजवळ तुम्ही बघितलं तर लाखोच्या संख्येने बहिणी या ठिकाणी अपात्र झालेल्या होत्या. तर बहिणींनो कमेंट करून सांगा बरं, तुम्हाला पैसे मिळत आहेत की नाही, तुम्हाला हप्ता येतोय की नाही. जर येत असेल तर लिहून पाठवा की सर मला हप्ता येत आहे, आणि जर का येत नसेल तर लिहून पाठवा की सर मला पैसे मिळत नाही, माझे हप्ता बंद झालेला आहे. मग तुमचा हप्ता कसा सुरू होईल संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे. पुढे बघा, या योजनेसाठी आपली KYC पूर्ण करण्यासाठी सरकारने लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिलेली होती आणि त्यानंतर ज्या महिलांनी KYC केली मात्र त्यामध्ये काही तांत्रिक चुका झालेल्या होत्या आणि ती चूक सुधारण्यासाठी पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजेच हा मार्च महिना सुरू आहे तर ह्या मार्च महिन्याची 31 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे. तर ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली आहे, आणि ज्यांची झालेली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे, तर त्यांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. आणि जर का तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही करू शकता, कारण शेवटची तारीख 31 मार्च आहे. ह्यानंतर तुम्हाला मुदतवाढ होणार नाही आहे. आणि बहिणींनो जर KYC तुम्ही केली आणि KYC केल्याच्या नंतर जर तुम्ही पात्र ठरल्या तर तुम्हाला लाभ सुरू होणार आहे. पुढे बघा, या 31 मार्च नंतर ज्या महिलांची KYC राहून गेली आहे किंवा ज्या महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत त्यांचा जो काही हप्ता आहे तो हप्ता हा बंद होण्याची शक्यता आहे. आणि राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी भरीव तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. तसेच ही योजना कधीही बंद होणार नाही, चालूच राहील असं सुद्धा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः म्हटलेलं आहे. तर बघा बहिणींनो, तुम्ही बघू शकता स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलेलं आहे की ही योजना चालूच राहणार आहे, म्हणजे ही योजना बंद होणार नाही आहे. आणि यासाठी जी तरतूद असते ती तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि निधी सुद्धा ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे बहिणींनो तुमच्या अकाउंटवर पैसे हे टायमावर त्या ठिकाणी जमा होणार आहे. तर महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. सर्व जे महत्त्वाचे निर्णय ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. बहिणींनो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला व्हिडिओ आवडला, व्हिडिओमधील माहिती खूप चांगली होती, छान होती असं तुम्ही लिहून पाठवू शकता. आणि किती बहिणींची KYC बाकी आहे त्यांनी कमेंट करून सांगा की सर माझी KYC बाकी आहे. आणि जर का तुमची KYC झाली असेल तर सांगा की सर माझी KYC झालेली आहे, कारण ज्यांची झाली असेल त्यांना पैसे या ठिकाणी मिळणार आहे. ज्यांची बाकी असेल त्यांनी पटापट KYC करून घ्या. तुमची जर KYC तुम्हाला करता येत नसेल तर मला सांगा, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त तुमचं नाव तुम्ही कमेंट करून सांगा की सर माझी KYC बाकी आहे, तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. पण बहिणींनो जर का अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट करून घ्या, कारण तुम्हाला या चॅनलवरती सर्व माहिती फ्रीमध्ये मिळत असते आणि ऑथेंटिक माहिती म्हणजे 100% खरी माहिती तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी मिळत असते. तर प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.